नमस्कार मित्रांनो, उद्या दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी भव्य दिव्य आदतबैल मैदान आहे नागाची कुमटी या ठिकाणी. तर त्या मैदानासंदर्भात थोडे अपडेट आपल्यासोबत आयोजक कमिटी आहे. नमस्कार. नमस्कार. काय आता लॉट आजचे आपण मुलाखतीमध्ये बोललो, आज लाईव्ह लॉट जाहीर होणार आहेत, परंतु तुम्ही ठरवलं की सकाळी 9 वाजता 9:06 पर्यंत लाईव्ह लॉट चालू होणार आहे. काय सांगाल बैलगाडी मालकांना त्याबद्दल? बैलगाडी मालकांना सांगायचे आहे, बैलगाडी मालकांना सांगायचं आहे, या आदतची मैदान लागून आल्यामुळं आज गाडी 100-125 गाडी नोंद झालेली आहे. आमच्या आयोजकांची एकच इच्छा आहे, एक 200 गाडी तरी 200-225 गाडी नोंद व्हावी. आणि विषय असा आहे की पावसाचं म्हणजे साईडला आजूबाजूला पाऊस झालाय, मैदानावर अजिबात सुद्धा पाऊस झालेला नाही, थोडा नॉर्मल पाऊस, पण आपलं मैदान एकदम स्वच्छ आहे, काय मैदानाला अडचण नाही. लॉट संदर्भात काय सांगाल बैलगाडी मालकांना? लॉट आपण आज काढायची होती, गाडी नोंद कमी झाल्यामुळे उद्या सकाळी 9 ते 9:30 या वेळेत लॉट काढणार आहे. आणि जी आपण आजचा निर्णय उद्या ढकलला त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो. नक्कीच बैलगाडी मालकांना लक्ष द्या. म्हणजे त्यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली की आज नोंद त्यांची एकच इच्छा आहे की 200-250 पर्यंत गाडी आपली मैदान भरल्यासारखं हो. तुम्हाला पैसे तर कमवायचे ना, तुम्ही मुलाखतीत म्हणला पैसे कमवायचे नाहीत म्हणजे बक्षिसाची रक्कम 3.5 लाख होती. हो, आमचा इतर खर्च 1.5 लाख. बरोबर. आम्हाला पैसे नाही, नावासाठी मैदान घ्यायचे. तर 200 गाडी पळली, 200-225 म्हणजे एक मैदान भरल्यागत वाटेल. बरोबर. शेठचं आमच्या म्हणणं की मैदान भरल्यागत वाटेल, बाकी काय अपेक्षा नाही आम्हाला. बर, पैसे कमवायचा हे विषयच नाही. की नक्कीच. आणि जी काय बक्षिसाची रक्कम असेल ती पूर्णपणे रक्कम मिळणार, कोणती काहीही अडचण नाही. बाकी तसली 1 रुपया कमी नाही, 1 रुपया कोणाला कमी नाही मिळणार. मित्रांनो, आता त्या संदर्भात मला बरेचसे फोन आलेले. तुम्हाला पण मी त्यावेळेस तुम्हाला काय म्हणत होतो मी की लॉट काढू आज, तुम्ही काय म्हणला आम्ही एक व्हिडिओ टाकतो वाटलं तर की बाबा सकाळ 9ला चालू करू, कारण आमचा असा प्रॉब्लेम आहे. तर माझी विनंती राहील व्हिडिओच्या माध्यमातून सकाळी 9 ते 9:30 पर्यंत लाईव्ह लॉट जाहीर होती. बरं, लॉट जाहीर झाल्यावर नोंद घेतली जाणार? एक पावती सुद्धा नाही, कोणाची पण येऊ कोणाची पण येऊ द्या, कोणालाही नाही. काय असेल ते 9च्या अगोदर, 9च्या अगोदर. 9 नंतर एक पावती नाही. 9 वाजून 1 मिनिटानं पावती झाली तर तुम्ही काय म्हणाल? म्हणजे एकदा लाईव्ह लॉट चालू झाली पावती बंद. पावती बंद, पूर्ण बंद. काय गाडी येईल तेवढी येईल तुमच्या तेवढी गाडी. नक्कीच. तर माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, सकाळी 9 ते 9:30 पर्यंत त्यांनी लाईव्ह लॉट जाहीर करणार आहेत. तर चुकून कोणा बाबा कोणाची इच्छा असेल पळायची, नोंद करायची राहिली असतील तर नोंद करून घ्या. आणि सकाळी 9 ते 9:30 पर्यंत मैदानात लाईव्ह लॉट जाहीर होणार आहेत. त्यामुळे त्यांनी कमिटीने दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे की बैलगाडी मालकांना आम्ही म्हणलेलं मुलाखतीत की आज लॉट काढतो, परंतु जरा गाडीची नोंद कमी असल्यामुळे 100-125 गाड्यांची नोंद असल्यामुळं त्यांनी, आणि पावसाचं थोडं आसपास वातावरण झाल्यामुळे जरा नोंद कमी आली, त्यांचं म्हणणं आलं. त्यांची इच्छा आहे की 200 तरी आम्हाला कमीत कमी मैदान घेतलं गाडी यावी, ह्या हेतूने त्यांनी सकाळी 9 वाजता लॉट जाहीर होणार म्हणून सांगितलेलं आहे. अजून काय बैलगाडी मालकांना आव्हान कराल तुम्ही? काय नाही, होता होईल एवढे लवकर या आणि मैदानाला सहकार्य करा. उजेड सकट आपण फायनल घ्यायचं आहे. ज्या गाड्या जेवढ्या होतील आहे या गाडीत सुद्धा आपली आता मैदान तर होणार आहे आणि त्याच्यात बी फायनल होणार आहे. नक्कीच. आणि असेल ते बक्षीस मिळणार. नक्कीच. सकाळी मैदान आपलं 9ला लाईव्ह लॉट बरोबर 100% चालू होणार. बाकी तयारी झाली का सगळी? सर्व तयारी झालेली आहे. पावसाची काय अडचण अजून काय सुद्धा नाही. बरं, अपडेट दिली झालं का सकाळी? सकाळी एकदा अपडेट आपण देऊया. मला तुम्ही लवकर फोन करा 7 वाजेपर्यंत, जेणेकरून जरी पाऊस झाला रात्रीचा किंवा काय झालं निसर्ग आहे तरी तुम्हाला कॉल करतो, म्हणजे आपल्याला बैलगाडी मालकांना तशी अपडेट देता येईल पावसाची. बैलगाडी मालकांना कुठलाही त्रास नाही व्हायला पाहिजे. हो, काय होणार, लांबनं बैलगाडी मालक येणार, पावत्या तुम्ही बघितले असतील, आता आम्हाला माहित नाही पण तुम्ही बघितले लांबून गाडी येणार, पुण्यावरून कुठनं लांब भागातनं बैलगाडी मालक येणार, तर त्यांची अडचण नको. त्यामुळे सकाळी मला एक 7 वाजता फोन करा, मग मी एक बाईट घरनं मैदानाच्या अगोदर एक बाईट टाकीन पावसा संदर्भात, तेवढी आठवणी ना. आणि बैलगाडी मालकांना ते आपण सकाळी वेळेत हजर राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जाव, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं कुंभेश्वर महाराज की जय.